गुड मॉर्निंग पब्लिक. आणि हा गोव्यातला दुसरा दिवस आमचा. आणि आता आम्ही चेकआउट केले रूममधनं आणि चेकआउट करून आता सकाळी नाश्त्याला येऊन बसलो, सगळं फ्रेश वगैरे होऊन. हे सागर प्युअर व्हेज म्हणून आहे इथं आमच्या रूमच्या साईडलाच होतं. तिथंच म्हटलं आता जास्त फिरत कुठं बसायचं म्हणून तिथं आम्ही इडली सांबार मागवले आलेलो. त्याला तसंच म्हणाल तो डिप करूनच घेऊया, त्याला नको झालं. ओके. आणि आमचा नाश्ता आला आहे आता आणि पहिला ह्याच्यावर ताव मारणार आणि पुढचं काय असेल ते. आणि अशा पद्धतीने यथेच नाश्ता करून झाला आहे आमचा मस्त साऊथ इंडियन, चांगला बी होता. आणि आता आम्ही निघाला अंजुना बीचला सकाळी. फॉरेनर उठल्यात काय नाही बघायला. चला भेटू तिथंच. घ्या, स्वागत आहे तुमचं अंजुना बीचला. आणि हे आहे अंजुनाचं शेवटचं टोक. आणि हे आम्ही इकडे फोटो चांगले येतील ह्या उद्देशाने इकडं आलो. बघूया आता फोटो तरी चांगलं येते. काय इकडे नारळी विरळीची झाडं आहेत इकडं अशी, आणि हे असं दगडं बिगडं आहेत समुद्रातली, जरा फोटो चांगले येतील म्हटले मी असं इकडे घेऊन आलो आहे. तसं बी वाजल्यात किती, वाजल्यात आत्ताच 10. आत्ताच पाण्यात उतरून काय करणार आहे, त्यामुळे फोटो बिटो जरा काढूया म्हणले आणि इकडं आलो आहे मी घेऊन. आजपर्यंत कलाकारांबद्दल ऐकलं होतं, इथं आल्यावर डोळ्यासमोर अनुभवायला मिळाले. ही कलाकार मंडळी आपल्या क्रिएटिव्ह डोळ्यातून बघितलेल्या गोष्टी कागदावर उतरवण्यात मग्न होती. या चित्रकारांना बघून मला माझ्या बालपणची आठवण झाली, कारण बालपणी मला पण चित्रकार व्हायचं होतं, ते स्वप्नच राहिलं. वेळ बदलल तसं आयुष्य बदलतंय आणि बदलत्या आयुष्यात आपल्या आवडीनिवडी पण बदलतात, तर काही सवयी बदलतात. आयुष्यात येणारा प्रत्येक क्षण काय तर नवीन घेऊन येत असतोय. या समुद्राच्या लाटांप्रमाणे येणारी प्रत्येक लाट आपलं वेगळं अस्तित्व घेऊन येते आणि या वेगळेपणात आपण हरवून जातो. मनात कितीही गोंगाट, कितीही अशांतता असली तरी या लाटांचा खळखळाट मात्र मनातली सगळी वादळ शांत करतो. कदाचित मनातला आवाज या लाटांच्या आवाजाला शरण जातो. हे असंच काहीसं आमच्यासोबत पण झालं असावं. फोटो काढण्यासाठी गेलेलो आम्ही, कधी या समुद्राच्या लाटांमध्ये हरवून गेलो आम्हालाच कळलं नाही. आणि हे पॉर ह्याला नको ते काय सुचतंय. आता ह्याला शिक्कू मारून घ्यायला जाईल. कुठं मारून घेतोय काय माहीत, कारण टॅटू काढून घ्यायचा आहे म्हणजे टेम्पररी. टॅटू काढून कुठं जातोय कुणाला माहीत, म्हणून आता या दुकानात घेऊन आलं आहे आम्हाला टॅटू काढायला. किती सांगितलं रे पर इंच? आणि भावाची फ्रीमध्ये शेविंग चालू आहे. एवढ्याशा टॅटूचं याला 320 रुपये बसल्यात. टॅटू काढते टॅटू परत लागला. टॅटू काढते टॅटू 320 रुपये घेतलेत. आणि अशा पद्धतीनं स्वागत आहे तुमचं कलंगुट्टी बीचला. हे बघा, बघेल तिकडे नुसतं पब्लिक आहे. काय आईला तेवढं पब्लिक उमलत, काय मरायला येते काय माहिती. आणि अशा पद्धतीनं या ठिकाणी इथं आम्ही जेवाय थांबला आहोत.
कलंगुटी बीच साईडला इथं पार्किंगच्या बरोबर समोर तिने घेतल्या व्हेज थाळी आणि मी घेतल्या इथं बिर्याणी. आणि आता इथं बिर्याणीवर ताव मारायचा आणि निघायचं इथनं कलंगुटीतनं. आणि कुठला बीच तो? आरंबोल बीचला जायचं ठरलं आहे आता तर. आणि अशा पद्धतीनं स्वागत आहे तुमचं आरंबोल बीचला. आणि आता इथं येऊन पहिलं काम आम्ही करणार आहे ते इथे आंघोळ करायला कुठं सोय आहे काय बघणार आहे. आंघोळ करायला सोय असली तर कपडे काढले की डायरेक्ट ते दिसते काय त्याच्यात जाऊन उडी मारायची पहिला. वाईट नसं ना का? होय पवाय कशाला या पाहिजे की लाटवरनं बाहेर येतोस. नाही आलास तर नाही आलास एवढं काय. आणि पहिला बुडणार बघूया आंघोळीची सोय भेटते का पहिला बघता थांबा. तर मंडळी आता आम्ही बरोबर गोवा सोडून बाहेर आला आहे. इथं कुठलं बीच का ते आरंबोल बीच. आरंबोल बीचमध्ये डुबक्या मारून पाक अंगाची सालं खारी बीपर्यंत त्या डुबक्या मारल्या आणि तिथंच आंघोळ केली जरा बाहेर. आणि आता आम्ही निघालो शिरोड्याला कारण आमच्याकडे अजून हाय वेळ. काय करायचं तर वेळ आहे तसं शिरोड्याला चला म्हटले. आता शिरोड्याला जायचं, शिरोड्याकडनं सनसेट बघायचा आणि मग घर गाठायचं. हे बघा एक कोकण बघा कसं दिसतंय. कुठं का लेफ्टला ना. चला आता तुम्हाला डायरेक्ट शिरोड्यावर भेटूया. तर मंडळी आता आपलं आगमन झालंय बघा शिरोड्याला. आणि शिरोड्यामध्ये तुमचं स्वागत आहे आणि नजारा बघा. No matter what you've been through or where you've been. आणि अशा पद्धतीने हे सनसेट बघून सगळ्यांचं मन भरलंय. आणि आता सावंतवाडीत जायचं म्हणाल्यात. जरा काहीतरी घराकडे न्यायला काहीतरी खरेदी करणार म्हणे. तिथं जाऊन मग जाताना जरा पोटाला आजार लावायचं, जेवायचं आणि घर गाठायचं. झालं बघा सफली गोवा ट्रिप.